नमस्कार, मी अरुणा सुरेश कुलकर्णी. माझ्या गीता अभ्यास या चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. भगवंताचं गीतेतील तत्वज्ञान या चॅनलद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा अल्पमतीने मानस आहे. हे चॅनल आपल्याला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलवर ठेवा, म्हणजे पुढची नोटिफिकेशन्स आपल्याला मिळत राहतील. माझं विवेचन आवडलं तर लाईक अँड शेअर जरूर करा. धन्यवाद. आपण 6 अध्यायांची सांगता केली. आता आज 7वा अध्याय सुरू करूया. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तमोऽध्यायः. श्री भगवानुवाच मय्यासक्तमनः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं माय यथा ज्ञास्यसि तच्छृणु. प्रीतीने आसरा माझा घेऊनी योग साधित जाणशील कसे ऐक समग्र मज निश्चित. आता भगवंतांनी 6व्या अध्यायाची सांगता केली तेव्हा भक्तियोगाचं थोडंसं प्रस्तावना केली, प्रतिपादन केले की श्रद्धावान भजते यो मां समे युक्त तमोमधा. तोच योगी मला श्रेष्ठ वाटतो सगळ्या योगांमध्ये, की जो श्रद्धेने मला भजतो आणि माझ्यामध्येच आपलं अंतःकरण ठेवतो. म्हणजे त्या भक्तियोगाचं इथे जी सुरुवात केलेली आहे, भक्तीचा पाया भगवंतांनी सांगितलाय, ती आपल्याला कशी उपयोगी आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये, की कर्म करताना सुद्धा ते अत्यंत भक्तीने निष्ठेने केलं तर मग त्याच्यामध्ये साफल्य मिळतं. आणि मग ते कसं करायचंय की मय्यासक्त मना, म्हणजे त्या कर्मामध्येच आसक्त व्हायचं, त्याच्या कर्मफळामध्ये नाही. आणि कर्माचाच आश्रय घ्यायचा. मदाश्रय हा म्हणजे भगवंतांनी जसं सांगितलं की त्या कर्मालाच देव समजून त्या कर्माचाच आश्रय घ्यायचा, कारण ते आपल्याला शेवटपर्यंत सुटणार नाहीये. तर मग आपण त्या चांगल्या प्रकारे कर्म जाणू शकतो आणि मग ते करताना सुद्धा त्याच्यामध्ये काही चुका होणार नाहीत आणि साफल्य मिळेल. तसं इथे भगवंताचं ज्ञान भगवंत सांगतात की समग्र ज्ञान करून घेणारा जो आहे तो कसा जाणतो भगवंताला, की त्याच्यामध्येच मन ठेवतो, त्याचाच आश्रय घेतो आणि मग त्या श्रद्धेने भगवंताला बसतो आणि त्या ज्ञान विज्ञानासह भगवंताला जाणण्याचा प्रयत्न करतो. हा ज्ञान विज्ञान योग आहे 7वा योग. म्हणजे त्या भगवंताचं संपूर्ण ज्ञान कसं आहे ते इथे ते तत्व सगळं समजावून सांगतायत ईश्वर, आणि त्यांचं रहस्य सगळं गूढ हे अर्जुनाला इथे सांगतायत भगवंत. बघूया आपण दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतायत. ज्ञानन्तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ञातव्यमवशिष्यते. विज्ञानासह ते ज्ञान संपूर्ण तुझ सांगतो. जे जाणूनी पुढे येथे जाणावेसे न राहते. मी तुला कसं सांगतो भगवंत म्हणतात की हे ज्ञान की वक्ष्यामी अशेषतः, म्हणजे काहीही शिल्लक न ठेवता. भगवंताची इतकी भक्ती आहे अर्जुनावर की अर्जुनाला किती त्याचं ईश्वरी तत्व आणि रहस्य सगळं उलगडून दाखव असं भगवंताला झालंय. आणि मग ते सांगतायत की ज्ञान विज्ञानासह भगवंताला कसं जाणायचं, आणि नंतर हे जाणल्यानंतर काहीही जाणायचं शिल्लक राहणार नाही असं ते ज्ञान आहे. ते मी सगळं स्वरूप भगवंताचं तुला सांगतो आणि ते तू जाणून घेण्याचा प्रयत्न कर. आता ज्ञान आणि विज्ञान म्हणजे काय, की विज्ञान म्हणजे आपण सभोवतालच्या जगाचं सृष्टीचं जे ज्ञान शिक्षणाद्वारे करून घेतो ते, आणि ज्ञान म्हणजे भगवंताचं संपूर्ण ज्ञान, संपूर्ण आकलन होणं भगवंत, किंवा त्याला पूर्णपणे जाणणं म्हणजे ज्ञान. तर मध्ये अज्ञान आहे, म्हणजे ऐल तीरावर प्रपंच आहे आणि पहिल्या तीरावर भगवंत आहे, आणि मध्ये अज्ञानाने आपल्या अज्ञानाने भरलेला हा सगळा भवसागर आहे. तो पार करून जेव्हा त्या पहिलं तीर गाठू आपण, त्यावेळेला त्या ज्ञान विज्ञानासह भगवंत समजेल. म्हणजे काय की प्रपंच खरा आहे असं मानणं म्हणजे अज्ञान, आणि त्या अज्ञानाला हळूहळू त्याचा निराश करून भगवंताचा आश्रय घेऊन त्या भगवंतापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणं, आणि मग ते पहिलं तीर गाठणं म्हणजे ज्ञान. तर हे सगळं कसं करायचं आणि कसं जाणायचं हे मी तुला काहीही शिल्लक न ठेवता सांगतो असं भगवंत म्हणतात. की त्याचं सगळं तत्व इतकं उलगडून दाखवतायत अर्जुनाला की कुठलीही शंका त्याच्या मनामध्ये राहू नये. आणि मग हे कसं गाठतो एखादा मनुष्य ते सांगतायत. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. लक्षावधीत एखादा मोक्षार्थ झटतो कधी झटणाऱ्यात एखादा तत्वता जाणतो मज. म्हणजे काय की किती कोट्यावधी लोक आहेत आणि ते सगळेच प्रयत्न करतात भगवंताच्या प्राप्तीसाठी असं नाहीये. त्याच्यातला एखादाच प्रयत्न करतो, आणि अशा प्रयत्न करणाऱ्या अनेक लोकांपैकी सुद्धा एखादाच तो भगवंताला जाणू शकतो, तत्वतः जाणू शकतो, आणि मग त्याचं रहस्य जाणू शकतो, आणि मग त्या मोक्षासाठी तो प्राप्त होतो आणि तिथपर्यंत पोचतो तो.
म्हणजे कसं आहे, समजा एखाद्या सैनिकाचं उदाहरण घेतलं तर तो सैनिक चांगल्या प्रकारे तिथे युद्धामध्ये त्याची सगळी समर्पण वृत्ती ठेवावी त्यांनी आणि तो चांगल्या प्रकारे यशस्वी व्हावा त्या युद्धामध्ये. म्हणून मग त्याला जेव्हा निवडायचं असतं तेव्हा लक्षावधी लोकांमधून एखादा तो निवडला जातो आणि असे लक्षावधी सैनिक जेव्हा निवडले जातात त्यांच्यामधला एखादाच त्याच्यामध्ये पूर्ण यशस्वी होतं असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे त्या सगळ्या कठोर तपश्चर्या त्यालाही जशा द्याव्या लागतात तशाच इथे आयुष्यामध्ये त्या भवसागराचं उल्लंघन करताना आपल्याला सगळ्या गोष्टींच्या परीक्षा द्याव्या लागतात, संकटांचा सामना करावा लागतो. म्हणून मग एखादाच त्या मोक्षापर्यंत भगवंतापर्यंत पोहोचतो असं म्हटलंय भगवंतांनी. बघूया आपण पुढच्या श्लोकात काय म्हणतात. पुढचे 2 श्लोक जे आहेत ते सगळे प्रकृतीचं आणि पुरुषाचं वर्णन करणारे, कसं हे जग निर्माण झाले ते सांगणारे आहेत. म्हणून ते आपण एकत्र घेऊया. भूमिरापो नलो वायु खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यमे भिन्ना प्रकृतिरष्टधा अपरे अमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो ययेदन्धार्यते जगत् पृथ्वी आपतसे तेज वायू आकाश 5 मन बुद्धी अहंकार अशी प्रकृती अष्टधा ही झाली अपरा माझी दुसरी जाणती परा जीवरूपे जिने सारे जग हे धरिले असे. आपल्याला माहित आहे की आपली निर्मिती कशी झाली आहे प्रकृती आणि पुरुषाच्या संयोगाने. तर प्रकृती कशी आहे ती अष्टधा प्रकृती म्हणजे पंचमहाभूत, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पंचमहाभूत आणि मन बुद्धी अहंकार हे त्रिकूट अशी मिळून ती अष्टधा प्रकृती झालेली आहे. आणि ही सगळी जड आहे, अचेतन आहे. कारण त्या मायेच्या संयोगाने भगवंतांनी ही सृष्टी निर्माण केली, परंतु ती माया म्हणजे खरी नव्हे हेच सांगण्याचा भगवंत आपल्याला वारंवार प्रयत्न करतात. म्हणून मग ती जड अचेतन प्रकृती आहे. आणि पराप्रकृती ही दुसरी आहे की जी ईश्वराच्या अंशाने आपल्यामध्ये अस्तित्वात आहे. आणि ती पराप्रकृती अशी आहे की तिने हे सगळं जगत धारण केलेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या जगामध्ये ईश्वराचाच अंश आहे हे भगवंत जे सांगतायत तसं त्या प्रकृतीने ते धारण केलेलं आहे. म्हणजे ही सगळी परा आणि अपराची कमाल कशी आहे की त्या ईश्वराचं अस्तित्व जोपर्यंत आहे तोपर्यंत हे सगळं जड अचेतन विश्व आपल्याला खरं वाटतं. आणि जेव्हा त्याचं अस्तित्व त्याच्यातलं नष्ट होतं तेव्हा ते खोटं ठरतं. म्हणजे सगळ्या वस्तू आजूबाजूच्या सृष्टी भोवतालची सगळं जग हे सगळं नाशिवंत आहे आणि ती म्हणजे अपरा प्रकृती आहे. आणि त्याच्यामध्ये चैतन्य भरणारा एकच भगवंताचा अंश आहे तो म्हणजे पराप्रकृती आहे. आणि मग ह्या पराप्रकृतीने अपरा प्रकृतीच्या साह्याने हे सगळं जगत धारण केलेलं आहे. म्हणजे या मायेच्या रूपाने भगवंत प्रकट झालेला आहे त्या सृष्टीच्या रूपाने. बघूया आपण पुढच्या श्लोकामध्ये काय म्हणतात. एतद्योनीनि भूतानि सर्वाणि इत्युपधारय अहंकृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा. आता ईश्वराचं रूप कसं आहे ते भगवंत सांगतात. ह्या दोन्ही पासून भूते सगळी जाण निर्मिली साऱ्या जगास तद्वारा मूळ मी ची शेवट. म्हणजे काय की भगवंतच ह्या सगळ्या सृष्टीचं मूळ आहेत आणि भगवंतच या सृष्टीचं शेवट आहे. सर्वाणी भूतानी एतद्योनीनी म्हणजे काय, ह्या 2 प्रकृती ज्या सांगितल्या परा आणि अपरा प्रकृती ह्या सगळ्यांनी हे सर्व भूत निर्माण झाले. ह्या सगळ्यांच्या योगाने संयोगाने हे विश्व निर्माण झालेले आहे. आणि ह्या विश्वाचं मूळ कारण कोण आहे म्हणजे ह्या दोन्ही प्रकृतींच्या द्वारा तर हे विश्व निर्माण झालं, परंतु ह्या दोन्ही प्रकृती धारण करणारा मुख्य कोण आहे याचं मूळ कारण कोण आहे तर तो भगवंत आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात की अहम कृत्स्नस्य जगतः प्रभव प्रलयस्तथा. प्रभव म्हणजे निर्मिती आणि प्रलय म्हणजे संहार. तर मीच ह्या जगाचा प्रलयला पण कारणीभूत आहे आणि प्रभावाला पण कारणीभूत आहे. म्हणजे या जगताची म्हणजे निर्मिती स्थिती आणि लय हे सगळंच भगवंत करणारा आहे. त्यामुळे महाकारण तो आहे. मूळ कारण हे आहे की परा आणि अपरा प्रकृतीच्या संयोगाने जग निर्माण होतं, पण यांना निर्माण करणारा सुद्धा तो भगवंत आहे. म्हणून तो मूळ महाकारण आहे भगवंत आणि त्याच्यामुळेच हे जग सगळं अस्तित्वात येतं. म्हणजे ही पंचमहाभूत आपल्या शरीरामध्ये आहेत. आपण बघतो की त्यांच्यामध्ये काहीही समतोल नसला तर मग अग्निमांद्य झालं तर भूक कमी लागते म्हणून प्रकृती खालावते आणि तो अग्नी जर जास्तच भडकायला लागला तर मग तो भस्म्या रोग होतो. म्हणजे त्या दोन्ही प्रकारे कुठल्याही प्रकारे त्याचा समतोलच राखला गेला पाहिजे. किंवा पाणी शरीरामधलं कमी झालं तर डिहायड्रेशन किंवा जास्त झालं तर जलोदर. म्हणजे असे सगळे जे आपण नेहमी अनुभवणारे असे प्रसंग बघतो
तर मग हे महाभूत आपल्या शरीरामध्येच अस्तित्वात आहेत हे आपल्याला पटतं. मग ह्या शरीरामध्ये जी तत्व आहेत त्या सगळ्यांचा समतोल राखणं आपल्याला गरजेचं आहे. भगवंतांनी खूप छान प्रकारे निर्मिती केलेली आहे आपल्या शरीराची, अगदी योग्य तितकं योग्य ठिकाणी सगळं दिलेलं आहे आपल्याला. परंतु त्याचा समतोल आपण राखला नाही तर मग त्याचे काय परिणाम होतात ते आपल्याला दिसतं पुढे. आणि भगवंत हेच सांगतात की ह्या सगळ्या सृष्टीमध्ये मी अशा प्रकारे भरून उरलेला आहे, म्हणजे मी तिथे आहे पण, आणि तुम्ही जर जाणलं नाही तर नाही पण. बघूया शेवटच्या श्लोकामध्ये आजच्या काय म्हणतात भगवंत. हा या अध्यायाचा सार श्लोक आहे आणि अत्यंत छान प्रकारे भगवंतांनी याच्यामध्ये त्यांचा अंश कसा सगळीकडे आहे ते सांगितलेले. मत्तः परतरन्नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. दुसरे तत्व नाहीची काही माझ्या पलीकडे ओविले सर्व माझ्यात जसे धाग्यामध्ये मणी. म्हणजे मत्तः परतरं नान्यत म्हणजे माझ्यापेक्षा अन्य दुसरं काहीच किंचित अस्ति धनंजय न, म्हणजे थोडंसं सुद्धा काहीही माझ्याशिवाय जगामध्ये नाही. म्हणजे सगळ्या जगामध्ये भगवंतच भगवंत पुरून उरलेला आहे. कुठेही बघा जडमध्ये किंवा चैतन्यामध्ये सगळीकडे भगवंताचं अस्तित्व जाणवतं. म्हणून मग ते संत लोक की नरहरी त्या खांबातून प्रकट होऊ शकतो, ते त्याला प्रकट करू शकतात असे महात्मे. मग आपण जेव्हा हे असे अनुभव घेतो त्यावेळेला त्या ईश्वराचं अस्तित्व आपण मान्य करायला पाहिजे. कमीत कमी एक शक्ती आहे या जगावर सगळी प्रभुत्व दाखवणारी की तिच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. आपण पंचमहाभूतांची निर्मिती करू शकत नाही. आपण या जगातल्या सगळ्या ज्या घटना घडतात आणि ज्या अघटित असतात की ज्यांच्यावर आपला संयम नाही, अशा कितीतरी घटना आपल्या सभोवती घडताना दिसतात आपल्याला. आणि म्हणून आपण त्या एका शक्तीवर तरी कमीत कमी विश्वास ठेवला पाहिजे. आणि मग तीच शक्ती या जगामध्ये सगळीकडे भरून उरलेली आहे, पुरून उरलेली आहे. मग भगवंतांनी याचं उदाहरण देताना काय सांगितलं की मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. म्हणजे कापसाचं सूत्र आहे आणि कापसाचेच मणी आहे. तर मग त्या दोऱ्यामध्ये ते मणी ओवले तर सगळीकडे कापूसच झाला ना त्याच्यामध्ये, म्हणजे मुख्य गोष्ट त्याच्यातली कापूसच झाला. तसं समजा एखादी लगड आहे सोन्याची आणि त्याचेच दागिने केलेले आहेत, म्हणजे त्या सोन्याच्या मण्यांमध्ये आणि ते सोन्याच्या तारेमध्ये एकत्र गुंफलेलं जे आहे अलंकार जो झालेला आहे तो, मग त्याच्यामध्ये मुख्य काय आहे, तो सोनच आहे मुख्य. सगळीकडे सोनच भरलेले. तसं इथे सृष्टीमध्ये ईश्वर आहे आणि ईश्वरामध्ये सृष्टी आहे. त्यामुळे त्या कणाकणामध्ये भगवंताचं अस्तित्व आपण जेव्हा पाहू तेव्हा त्या भगवंताचं ते विज्ञानासह ज्ञान आपल्याला समग्र ज्ञान होईल. म्हणजे रामरक्षेमध्ये कसं म्हटलेलं आहे की भाजणे भवबीजाचे लाभणे सुख संपदा पळणे यमदूताचे या राम राम गर्जने. म्हणजे या भवाच्या बीजाचं जेव्हा भाजणं होईल, म्हणजेच आपली कर्म सगळी चांगल्या प्रकारे करून आपण ती जाळून नष्ट करू की पुढच्या जन्माला जी कारणीभूत होणार नाहीत अशी कर्म आपण करू, त्यावेळेला काय होईल की लाभणे सुख संपदा. मग खरी ती भगवंताची सुख संपदा आपल्याला लाभेल. आणि मग पळणे यमदूताचे या राम राम गर्जने, म्हणजे या भगवंताचा अंश जर आपण सगळ्या विश्वामध्ये मान्य केला तर मग त्या यमयातना आपल्या चुकतील आणि जन्ममृत्यूचे एरझार पण चुकेल. आणि मग त्या प्रपंचाला आपण खोटा मानू आणि मग ते अज्ञान आपलं सगळं नाहीसं होऊन भगवंताच्या पहिल्या तीरापर्यंत आपण या ज्ञानाने पोहोचू शकू. आपण या ठिकाणी आजची सांगता करूया. झालेली सेवा सगळी भगवंताला अर्पण करते. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.